वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि इतर सरकारी योजनेची माहिती घरोघरी पोहोचवावी, तसेच प्रत्येक माझ्या लाडका बहिणीला लाभ मिळावा आणि हक्काचं माहेर महायुती सरकार देणार, दरमहा मानाचा आहेर देणार हा महायुती सरकारच्या माध्यमातून गोरगरीब शेतकरी बांधवांसाठी 1 रुपयामध्ये शेतकरी विमा, मुलगी जन्माला आली की 1 लाख रुपये लखपती दीदी योजना चालू केली आहे। शेतकरी नमो शेतकरी योजना सुरू झाली आहे। तर बांधवांचे शेतीचे लाईट बिल माफ केले आणि पुढे 5 वर्ष शेतीचे लाईट बिल भरायचे नाही। शेतकरी बांधवांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफी घोषणा केली आहे। हा संवाद दौरा तिळभाट, सांबरपाडा, गांगोडबारी, धांब्याचा पाडा, शिंदे, हट्टीआड, बुद्रुक, लिंगवणे, हनुमाननगर, कोहर, रुईपेठावरील सर्व गावांना स्नेह भेटी घेत असताना सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या। या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींनी मोठी उपस्थिती दर्शवून माजी आमदार धनराज हरिभाऊ महाले यांना लाडक्या बहिणींनी राखी बांधली आहे। माजी आमदार धनराज हरिभाऊ महाले संवाद दौऱ्यामध्ये बोलत होते की आमच्या कोणी पण लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही। लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित असतील तर त्या समस्या कळवा, त्या त्वरित आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। आजपर्यंत 1,22,00,000 मुख्यमंत्री लाडक्या बहिणींसाठी पैसे खात्यात जमा झाले आहेत, तरी कोणीही लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही। या संवाद दौऱ्यामध्ये मार्गदर्शन लाडक्या बहिणींना आणि उपस्थित ग्रामस्थ महिला वर्गांना करत होते। यावेळी उपस्थित सुनील पाटील, संपर्क प्रमुख वैभव धनराज महाले, युवा नेते जिल्हाध्यक्ष उपजिल्हा प्रमुख धर्मराज चौधरी, शिवसेना तालुका प्रमुख पेठ पद्माकर कांबडी, गोपाळ देशमुख संघटक दिंडोरी पेठ, शहानवाज शेख, शिवसेना तालुका प्रमुख पेठ घनश्याम महाले, युवा शिवसेना तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख रोहिदास राऊत, हनुमंत भुसारे, हेमंत भोये, पेठ शहर युवा अध्यक्ष अनिल पवार, अशोक महाले, गट प्रमुख, ज्येष्ठ सल्लागार नवसू शिंदे, सुरेश गावित, अरुण बारे, वसंत बोरसे, शिवसेना कार्यकर्ते, बूथ गणप्रमुख, ग्रामस्थ लाडक्या बहिणींनी या संवाद दौऱ्यात मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। संवाद दौऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख आदरणीय सुनीलजी पाटील साहेब, आपल्या विभागाचे उपजिल्हा प्रमुख धर्मराजी चौधरी साहेब, तालुका प्रमुख श्री पद्माकरजी कांबडी साहेब, आमचे सहकारी आणि पक्षाचे संघटक गोपाळजी देशमुख साहेब, खेडगाववरून आलेले आदरणीय आमचे मित्र राजू पाटील साहेब, शांतारामजी लवंगे साहेब, या गावचे सरपंच आणि युवा सेना तालुका अध्यक्ष घनश्यामजी महाले, युवा सेनेचे उपतालुका प्रमुख हेमंतजी भोये, युवाचे उपतालुका प्रमुख हनुमंत भुसारे, गट प्रमुख कृष्णाजी महाकाळ, उपतालुका प्रमुख रोहिदासजी राऊत, दुसरे उपतालुका प्रमुख शहाजानजी शेख, शहर अध्यक्ष अनिलजी पवार, राजेशजी राऊत, माझ्याबरोबर आलेले शेखरजी धात्रक, शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख वैभवजी महाले, आमचे सागरजी बोडके, दीपक भाऊ आणि उपस्थित सर्वच ग्रामस्थ आणि खास करून मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी मंदिरामध्ये बसलेल्या आणि आजूबाजूलाही बसलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आणि बंधू आणि भगिनींनो, खरं तर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा संदेश आणि त्यांचा निरोप आपल्यापर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी आमच्यावर त्या ठिकाणी दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या 1 ते 1.5 महिन्यात, कारण आपण बघितलं असेल अनेक घोषणा होतात, अनेक वेळा निवडणुका आल्या की कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी घोषणांचा पाऊस पडतो आणि मग आम्ही निवडून आले तर देऊ,
असे सांगणारे अनेक जण आपण या ठिकाणी मागच्या काळात बघितले. परंतु या महाराष्ट्रामध्ये ज्या दिवसापासून मुख्यमंत्री झाले त्या पहिले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबच आहेत की ज्यांनी लोकसभेनंतर पाटील साहेब जी आर काढला की माझी मुख्यमंत्री बहीण योजना ही राबवायची आणि त्या 1 महिन्यातच सर्व अभ्यास करून सर्व चौकटीत बसून त्याची निधीची तरतूद करून आणि तो जी आर पास करून घेतला आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे आपण तरी सख्या भावाला राखी बांधायला गेल्यानंतर जेव्हा राखी बांधतो मग ओवाळणी दिली जाते, परंतु त्यांनी तसं केलं नाही. दिलेला शब्द होता की रक्षाबंधनाच्या अगोदर त्या ठिकाणी तुम्हाला मदत केली जाईल, ओवाळणी दिली जाईल. त्या शब्दाप्रमाणे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आपल्या सर्व महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये टाकले आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं काम, अशा प्रकारची धमक आणि अशा प्रकारचं काम करून घेण्याची जिद्द, चिकाटी खऱ्या अर्थाने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांमध्ये आहे. आता आपलंही कर्तव्य सगळ्यांचं आहे की पुढे जाऊन त्यांना ताकद दिली पाहिजे की जेणेकरून आपल्याला ह्या सर्व योजना त्या ठिकाणी चालू झाल्या पाहिजे, चालू राहिल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आताच मला गोपालरावने मेसेज दाखवला की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये पडले आणि त्याच्यानंतर जो लाडका भाऊ आहे नमो शेतकरी, कारण बहिणीला दिले दाजीला वाईट वाटायला नको, मग दाजीलाही 2,000 रुपये त्याचे मेसेज कालपासून आपल्याला सर्वांना जे नमो शेतकरीच्या ऍप मध्ये जेवढी लोक असतील त्यांना सर्वांना 2,000 रुपये खात्यावर आलेत असा मेसेज या ठिकाणी सर्वांच्या आले ना. हे आले असतील म्हणून तर ही जोरात आहे. आमच्या पहिले गेली ते चोरले नाही ना. नाही तर बऱ्याचशा ठिकाणी असं होतं का बहिणीचे पैसे काढायला दाजी घेऊन जातो आणि मग ते 400-500 तर असं नको आहे. तर अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेब करतायत. अनेक योजना अशा आहेत की खऱ्या अर्थाने जेव्हा पुढच्या काळामध्ये चालू होतील खऱ्या अर्थाने त्याचं महत्व त्यावेळेस कळतं आणि म्हणून या ठिकाणी वीज बिल माफचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणाची घोषणा त्या ठिकाणी केली की अनेक वर्षांपासून ज्यांची वीज बिल थकली होती ती 2029 पर्यंत 1ही रुपये भरायचाही मागचाही भरायचा नाही आणि 2029 पर्यंत पुढचाही 1ही रुपया भरायचा नाही. एवढी अशा प्रकारची माफी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केली. येणाऱ्या काळामध्ये आम्ही साहेबांना विनंती केली, पाटील साहेब तुम्ही आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने आपणही विनंती करा की जी या ठिकाणी जे एनडीसीसी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक फार किरकोळ कर्ज, कोणी 5,000, कोणी 10,000, कोणी 15,000, कोणी 20,000 अशा प्रकारचे किरकोळ पैसे घेतलेले आहेत. परंतु गेल्या 10-15 वर्षापासून त्याचे हप्ते न भरल्यामुळे त्याच 15,000चे आज 15 लाख रुपये झाले. म्हणजे रक्कम किरकोळ आहे. ती सुद्धा मागणी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे आपण त्या ठिकाणी केली आहे. परंतु आता देणारा देतोय म्हणून आपण किती हात पसरायचे, परंतु तरी सुद्धा 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मदास चौधरी, पेठ.